नमस्कार. 24 डिसेंबर 1892 या दिवशी स्वामी विवेकानंदांनी 3 दिवस कन्याकुमारीच्या समुद्रात असलेली जी शिळा आहे त्या शिळेवर बसून 3 दिवस 3 रात्र ध्यान केलं आणि मग त्यांना ईश्वराचा साक्षात्कार झाला. रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते. पण रामकृष्ण परमहंसांना गुरु मानायच्या आधी नरेंद्रनाथ दत्त या तरुणानं त्यांना एक प्रश्न केला, तुम्ही मला देव दाखवू शकाल का? रामकृष्ण परमहंसांनी त्यांना आश्वासन दिलं, मी देव पाहिलाय, तुला सुद्धा देव दाखवेन. आणि या आश्वासनानंतर नरेंद्रनाथ दत्तानं रामकृष्ण परमहंसांना आपला गुरु मानलं आणि मग त्यांच्या शिकवणीनुसार सगळं आपलं वर्तन केल्यानंतर स्वामी विवेकानंदांना त्या खडकावर बसून, त्या शिळेवर बसून ईश्वराचा साक्षात्कार झाला. त्या शिळेचं आणखीन एक महत्व आहे की कन्याकुमारीच्या रूपात देवी पार्वतीनं भगवान शंकराची आराधना केली आणि भगवान शंकरांना प्राप्त केलं ते त्या शिळेवर बसूनच केलं. 1963 स्वामी विवेकानंदांची जन्मशताब्दी येणार होती. 12 जानेवारी 1963 या दिवशी. त्याच्या काही काळ आधी, जवळजवळ वर्षभर आधी, 1962 पासून त्या शिळेवर काही ना काहीतरी स्वामी विवेकानंदांचं एक स्मारक व्हावं असा विषय त्या ठिकाणी सुरू केला. आणि त्या ठिकाणी मग कन्याकुमारी कमिटी नावाची एक समिती नेमली गेली आणि त्या ठिकाणी एखादं स्मारक व्हावं असा विचार हा त्या ठिकाणी सुरू होता. मद्रासचं रामकृष्ण मिशन, मद्रास म्हणजे आजचं चेन्नई, या रामकृष्ण मिशननं देखील त्याच्यामध्ये सहभाग घेऊन तिथे एक स्मारक उभं राहावं असा प्रयत्न सुरू केला. हा सगळा प्रयत्न सुरू असताना कन्याकुमारीच्या काही कॅथोलिक मच्छीमारांनी अचानक एक दिवस तिथे जाऊन एक भला मोठा क्रॉस उभा केला आणि त्या शिळेला सेंट झेवियर रॉक असं नाव दिलं. अशा प्रकारे बेकायदा जागा बळकावायच्या, त्याला काही ना काहीतरी वेगळं नाव द्यायचं आणि मग ती जागा घशात घालायची, त्या ठिकाणी आपलं एक केंद्र उभा करायचं आणि त्या केंद्राच्या माध्यमातून धर्मांतरण करायचं. अशा या मंडळींनी देशभरामध्ये नाही जगभरामध्ये अनेक गोष्टी या मंडळींनी केलेल्या आहेत आणि त्यामुळे आता ते हाणून पाडलं पाहिजे असं तिकडच्या लोकांच्या लक्षात आलं. तिथे प्रचंड रोष निर्माण झाला आणि त्याला पुष्कळ विरोध झाला. हा विरोध सुरू असतानाच एक न्यायालयीन चौकशी बसवली गेली की हा नेमका क्रॉस आला कसा, काय झालं. आणि ती न्यायालयीन समिती चौकशी करत असतानाच मध्येच एक दिवस तो क्रॉस गायब पण झाला. तो कोणी गायब केला, कसा गायब केला, तो जाऊन कुठे ठेवला, कोणालाही कळलं नाही, पण तो क्रॉस गायब झाला. तो क्रॉस गायब झाल्यानंतर त्यावेळेचे मद्रासचे म्हणजे तामिळनाडूचे मुख्यमंत्री भक्तवत्सलम यांनी त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कठोर केली आणि कोणी त्या शिळेवर जाणार नाही अशी व्यवस्था केली. आता मात्र हे काम पूर्ण झालं पाहिजे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं त्यावेळेला संघाचे सरकार्यवाह असलेले एकनाथजी रानडे यांना सरकार्यवाहाच्या जबाबदारीतनं मोकळं केलं आणि त्यांना त्या ठिकाणी जी विवेकानंद शिला स्मारक समिती बनवली गेली त्या समितीचं संघटन मंत्री म्हणून एकनाथजी रानडेंना त्यांनी जबाबदारी दिली. आता एकनाथजी रानडेंसमोर आव्हान मोठं होतं. भक्तवत्सलमना ते भेटले, तामिळनाडूचे म्हणजे त्यावेळच्या मद्रासचे मुख्यमंत्री. पण भक्तवत्सलमने त्या ठिकाणी फक्त एक दगडी फलक हा स्वामी विवेकानंदांच्या नावाचा लावावा एवढंच सुचवलं की एवढंच करा तिथे. हे तर एकनाथजी रानडेंना मान्य होण्यासारखं नव्हतं. त्यांच्या कल्पनेमध्ये त्या ठिकाणी एक मोठं स्मारक उभं राहावं स्वामी विवेकानंदांच्या नावाने हे त्यांच्या मनात होतं. मग ते दिल्लीला गेले. त्यावेळेला केंद्र सरकारमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री होते हुमायून कबीर.
हुमायून कबीरांना देखील त्या ठिकाणी एखादं विवेकानंदांच्या नावाने मोठं स्मारक व्हावं असं वाटत नव्हतं. त्यामुळे मग त्यांनी निर्णयच काहीसा टाळला. आज घेतो उद्या घेतो असं सगळं त्यांनी सुरू केलं, टाळाटाळ सुरू केली. राज्यकर्त्यांचं एखादी गोष्ट करायची नसेल आणि नाही सुद्धा म्हणता येत नसेल तर टाळाटाळ करायचे आणि निर्णय लांबणीवर टाकायचे. हे तंत्र राज्यकर्ते नेहमी करत जातात. पंडित जवाहरलाल नेहरूंना तर हिंदुत्व आणि हिंदुत्वाशी जोडलेली कुठलीच गोष्ट याच्यामध्ये कधीच रस नव्हता. ते तर स्वतःला हिंदू देखील मानत नव्हते आणि त्यामुळे एकनाथजींचं समोरचं आव्हान हे खूप मोठं झालं. पण ते लाल बहादूर शास्त्रींच्या संपर्कात होते. लाल बहादूर शास्त्रींनी त्यांना सांगितलं तुम्ही दिल्लीत थांबा. मग एकनाथजी त्या ठिकाणी दिल्लीत 3 दिवस थांबले आणि 3 दिवसामध्ये त्यांनी संसदेतल्या 363 खासदारांच्या सह्या घेतल्या ते स्मारक व्हावं यासाठी. आणि मग त्या सह्या त्यांनी पंतप्रधानांना सादर केल्या. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर खासदारांच्या सह्या आल्या म्हटल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंवर देखील दबाव आला आणि त्या ठिकाणी स्मारक व्हावं या विषयाला पंडित जवाहरलाल नेहरूंनी मान्यता दिली. पण हुमायून कबीर विषय पुढे सरकवत नव्हते. आता हुमायून कबीरांना समजावायला जाऊन उपयोग नव्हता. मग काय करायचं? मग हुमायून कबीर हे कलकत्त्यातून निवडून येत असत. एकनाथजी रानडे गेले कलकत्त्याला. त्यांनी कलकत्त्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत हुमायून कबीरांचं जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात हुमायून कबीर हे बंगालचा सुपुत्र असलेल्या स्वामी विवेकानंदांच्या स्मारकाला चालना देत नाहीत, अडथळे आणतायत असा प्रचार सुरू केला. हा प्रचार सुरू झाल्याबरोबर हुमायून कबीरांच्या हे लक्षात आलं की असा जर प्रचार सुरू झाला तर लोक आपल्या विरुद्ध राहतील आणि पुढच्या वेळेला निवडणूक जिंकणं अशक्य होऊन जाईल. हा दबाव आल्याबरोबर हुमायून कबीर यांनी सगळ्या पुढच्या मान्यता देऊन टाकल्या. आणि मग आता स्मारक उभं करायचं कसं करायचं असा सगळा हा विषय पुढे आला. आणि मग कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जे आद्य शंकराचार्यांचं पीठ ते परमपूजनीय चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांनाही त्याच्यामध्ये विवेकानंदांचं स्मारक व्हावं असं वाटत होते. स्वामी चंद्रशेखरेंद्र सरस्वती हे प्रगल्भ विचाराचे होते आणि त्यामुळे लगेच त्यांनी असं सुचवलं तिथे भलं मोठं स्मारक व्हावं. ते 130 फूट लांब आणि 56 फूट रुंद असं ते स्मारक व्हावं असं त्यांनी सुचवलं. त्याप्रमाणे मग स्मारकाचा आराखडा तयार झाला. स्मारकाचं काम सुरू झालं आणि 1972 साली स्वामी विवेकानंदांच्या 108व्या जयंती वर्षामध्ये 7 जानेवारी 1972 म्हणजे त्यांचा जन्म 12 जानेवारीचा त्याच्या 1 आठवडा आधी त्या स्मारकाचं उद्घाटन झालं. जेणेकरून 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी लोकांना येता यावं असं त्या स्मारकाचं उद्घाटन हे त्या दिवशी झालं. अशी ही या स्मारकाच्या निर्माणाची कहाणी आहे. पण एकनाथजी हे नुसतं स्मारक उभं केलं. आता लोकांनी या स्मारक बाबा विवेकानंदांना नमस्कार करा आणि परत जा या स्मारकाच्या माध्यमातून कार्य व्हायला पाहिजे होतं. कारण ते एक संघटन कुशल असं हे व्यक्तिमत्व होतं. समाजामध्ये जागृती झाली पाहिजे. स्वामी विवेकानंदांचे विचार हे लोकांपर्यंत पोचले पाहिजे, तळागाळापर्यंत गेले पाहिजे आणि म्हणून लोकांच्यात गेलं पाहिजे. म्हणून विवेकानंद केंद्राची स्थापना झाली. विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून सेवाव्रती तयार केले गेले. या सेवाव्रतींना विवेकानंद पुरममध्ये 3 महिन्याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि मग हेतले पुष्कळसे सेवाव्रती मुख्यतः विवेकानंद केंद्राचं काम हे ईशान्य भारतात चालतं. आणि मग ईशान्य भारतामध्ये दवाखाने असतील, वैद्यकीय केंद्र असतील, शाळा असतील, वसतिगृह असतील, कौशल्य विकास केंद्र असतील, अशा अनेकविध कामांच्या मधून पूर्वांचलातल्या ईशान्य भारतातल्या जनजातीय लोकांच्या मध्ये हे विवेकानंद केंद्र काम करतं. असं हे विवेकानंद शिला स्मारक आणि विवेकानंद केंद्र या माध्यमातून देश जागृतीचं, समाज जागृतीचं काम देखील ईशान्य भारतात चालतं. दक्षिणेला तिथे ते स्मारक आणि ईशान्य भारतात कार्य असं हे कार्य चालतं. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत जावी म्हणून कृपया शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.